नीटचा रिझल्टच नाही, तर कोणत्याही परीक्षाचा रिझल्ट असा आतापर्यंत कधीच लागलेला नाहीये. 19 से हम देख रहे हैं पेपर की क्वालिटी कम होते जा रही है। पेपर इजी लेवल पे आता जा रहा है। अब इस प्रसन्न काबरा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर येथून आहे व तसेच लिवागेनचे फाउंडर वैभव निरगुडे हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथून आपल्यासोबत जोडलेले आहेत. तर 11 वाजलेले आहेत, आपण आपल्या मीटिंगला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम मी सर्व पॅरेंट्सचे व स्टुडंट्सचे लिवागेन फॅमिलीकडून अगदी मनापासून तुमच्या सर्वांचं या मीटिंगमध्ये स्वागत करतो. तर आपण पाहिलं असेल काही मागील 2-4 दिवस झालं जेव्हापासून नीटचा रिझल्ट लागलेला आहे, तेव्हापासून संपूर्ण भारतामध्ये एक जो टॉपिक सध्या ट्रेंड करत आहे तो म्हणजे नीट रिझल्ट 2024. तर नीट रिझल्ट 2024 हा कशामुळे एवढा चर्चेत आलेला विषय आहे? कारण या जो निकाल लागलेला आहे नीट 2024चा, यावर सर्व पालकांचे, सर्व विद्यार्थ्यांचे खूप सारे संभ्रम, खूप सारे प्रश्न या रिझल्टवर आलेले आहेत. तर जी नीटची एक्झाम झाली होती, जी 5 मे 2024 रोजी संपूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये एक टाइम घेण्यात आलेली आहे ती. आणि तुम्हाला सांगायचं झालं तर ही सर्वात मोठी परीक्षा आहे जी एका वेळेस संपूर्ण भारतामध्ये घेण्यात येते. तर लगभग 5,000-6,000 सेंटर्स मध्ये ही परीक्षा एक वेळेस घेण्यात आलेली आहे. तर या ज्या एक्झामचा जो रिझल्ट आलाय, प्लीज सर्वांना मी म्हणल की आपापले कॅमेरे सर्वांनी ऑफ करून ठेवावे, कोणीही आपला कॅमेरा चालू करू नका. तर ही जी एक्झामचा रिझल्ट आलेला आहे तो रिझल्ट 4 जून 2024 रोजी आलेला आहे. तर या रिझल्टमध्ये आपल्याला खूप सारे अनपेक्षित असे रिझल्ट आपल्याला यावेळेस दिसून आलेले आहेत. त्यामध्ये आपण पाहू की ऑल इंडिया रँक 1 येणारे 68 विद्यार्थी प्रथम नीटच्या रिझल्ट मध्ये आलेले आहेत. नीटचा रिझल्टच नाही, तर कोणत्याही परीक्षाचा रिझल्ट असा आतापर्यंत कधीच लागलेला नाहीये. तर मग हे विद्यार्थ्यांचे ऑल इंडिया रँक 1 एवढ्या लोकांची कशी आलेली आहे, तर यावर सगळ्यांचे संभ्रम आपल्याला निर्माण झालेले आहेत. मग त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे मार्क्स हे 718, 719 असे मार्क्स आलेले आहेत. तर हे कधीच पॉसिबल नाही की कोणाचे 718, 719 मार्क्स येतील. कारण नीटची एक्झाम ही प्लस मायनसची एक्झाम आहे, ज्यामध्ये प्रश्न बराबर आला तर आपल्याला 4 मार्क्स भेटतील आणि प्रश्न जर चुकला तर -1 मार्क होईल. त्यामुळे एकतर त्याला 715 मार्क्स पडतील किंवा मग 716 मार्क्स पडतील, पण 718 व 719 मार्क्स हे कधीच पॉसिबल नाही. मग ज्या वेळेस आपल्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी एनटीए ला प्रश्न विचारायला सुरुवात केली की तुम्ही कशामुळे 718 व 719 मार्क्स विद्यार्थ्यांना देण्यात आले, तर त्यावरून एनटीएने आपल्याला जे उत्तर दिलेलं आहे, त्या एनटीएनं असं सांगितलं आपल्याला की जे ग्रेस मार्क्स पद्धत असते, जी ग्रेस मार्क्स पद्धत कधीच नीट इंजिनिअरिंगच्या एक्झाम मध्ये कधीच नव्हती. सर्वप्रथम ग्रेस मार्क्सची पद्धत जी आहे ती आपल्या नीट मध्ये वापरण्यात आलेली आहे. तर ती ग्रेस मार्क्सची पद्धत, त्याचा कोणता फॉर्म्युला आतापर्यंत आपल्याकडे आलेला नाही की ग्रेस मार्क कशामुळे देतात. तर जे ग्रेस मार्क्स होते, काही विद्यार्थ्यांना जे लगभग 1600 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आलेलं आहे, असं काल पीआयबीच्या प्रेस मीटिंग मध्ये एनटीएच्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की 1600 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आलेले आहेत. मग हे ग्रेस मार्क्स कोणत्या बेसिसवर देण्यात आलेले आहेत, त्याचा फॉर्म्युला काय असेल ग्रेस मार्क्स देण्याचा, हे काय आपल्याला एक्सप्लेन केलं नाही. तर मग हा आपल्यामध्ये अजून एक संभ्रम राहील की ग्रेस मार्क्स कशाबद्दल दिले. दुसरी गोष्ट होती की पेपर लीक झाला का कुठे. तर एनटीएच्या ऑफिशियल्सनी जे आपल्याला काल सांगितलं ज्या प्रेस रिलीज मध्ये, तर त्यांनी सरळ सरळ डिनाय केलं की कोणत्याही प्रकारचा पेपर लीक आम्ही ऍक्सेप्ट केलेला नाही. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारचा पेपर लीक झालेला नाही. म्हणजे ज्या बहादूरगड, जो हरियाणातलं जे एक नीटचं सेंटर होतं जिथं पेपर लीकचा मामला आपण पाहिला होता,
तर नीटच्या कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की तिथं जो पेपर होता, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना पेपर लेट देण्यात आला, त्यामुळे जो 4:28 जो पेपर बाहेर आला, तो पेपर म्हणजे सर्वांना माहित होतं की त्यावेळेस पेपर बाहेर आलेला आहे, त्यामुळे तो पेपर लीक म्हणून समजता येणार नाही, कारण त्यावेळेस संपूर्ण भारतातले विद्यार्थी होते, ते परीक्षा देत होते, कारण परीक्षेला 2 घंटे उलटलेले होते. त्यामुळं तो पेपर लीकचा मामला नाही, असं एनटीएने आपल्याला सांगितलेलं आहे. तर मग अजून त्याबद्दल बोलायचं झालं तर मग पेपर लीकचा मामला तर त्यांनी डिनाय केलेला आहे. मग आता केवळ आणि केवळ एक मॅटर जे एनटीए एक कमिटी बनवलेली आहे, 4 मेंबर्सची एक कमिटी बनवलेली आहे. ती कमिटी एनटीए यासाठी बनवलेली आहे की ज्यामध्ये जे ग्रेस मार्क्स देण्यात आलेले आहेत, तर ते ग्रेस मार्क्स कोणत्या पद्धतीनं देण्यात आलेले आहेत आणि ते ग्रेस मार्क्स दिलेले खरंच लोकांसाठी चांगले आहेत का? म्हणजे आता ग्रेस मार्क्स खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी अपील करायला सुरुवात केली ऑल ओव्हर इंडियामध्ये, की आम्हाला सुद्धा आता टाइम भेटलेला नाही, मग आम्हाला सुद्धा ग्रेस मार्क्स द्यावे, अशी ऑल ओव्हर इंडियामधून आवाज उठत आहे सध्या. मग कोणाकोणाला ग्रेस मार्क्स द्यावं काय नाही, यासाठी पूर्ण याचा आढावा घेण्यासाठी एनटीएनं काय केलेलं आहे, एक कमिटी बनवलेली आहे आणि त्या कमिटीचा निकाल असं सांगण्यात आलंय की येत्या 1 आठवड्यामध्ये या कमिटीचा निकाल लागणार आहे. तर मग आता आपले जे नीट संदर्भातले जे शिक्षक लोक आहेत, जे विद्यार्थी आहेत, तर त्यांनी काय करत आहेत सध्या, तर खूप सारे टीचर्सनी सध्या इंडियन सुप्रीम कोर्टामध्ये PIL दाखल करण्याचं निर्णय घेतलेला आहे. मग त्यामध्ये मोशन एज्युकेशनचे NV सर असो, त्या फिजिक्स वालाचे अलक पांडे सर असो, यांनी सर्वांनी PIL दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे, जो की म्हणजे आपल्याला आपली शेवटची होप जी सुप्रीम कोर्टाकडे असते प्रत्येकाची, तर ती सुप्रीम कोर्टाची होप आपल्याकडे सध्या तरी अवेलेबल आहे. मग ही PIL जरी काल दाखल करण्यात आलेली आहे, तर त्याचा निकाल मात्र मंगळवारी, म्हणजे अजून दोन दिवसानं आपल्याला कळेल की सुप्रीम कोर्ट आपली PIL ऍक्सेप्ट करणार आहे की नाही. मग ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने PIL ऍक्सेप्ट केली, त्यावर जो निर्णय येईल त्या निर्णयाची आपण सर्वांनी वाट पाहावी. मग प्रश्न येतो की रिनीट होईल का, हा प्रश्न मीडिया कर्मचाऱ्यांनी सुद्धा कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये NTA डायरेक्टरशी विचारलेला आहे की रिनीट होण्याची शक्यता आहे का. तर यावर सरळ सरळ एक गोलमाल पद्धतीचं उत्तर NTA डायरेक्टरने आपल्याला दिलेलं आहे, ज्यामध्ये आपण पाहू की त्यांनी असं म्हटलं की जो नीटचा रिझल्ट आहे त्यामध्ये केवळ आणि केवळ 1600 विद्यार्थ्यांचा फरक आहे. म्हणजे फक्त 1600 विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या रिझल्टमध्ये, की त्यांना ग्रेस मार्क्स काय झाले. मग बाकीचे जे 22-23 लाख विद्यार्थी आहेत यांची कुठल्याही प्रकारची चर्चा या कुठल्याही प्रकारचा संज्ञान हे नीट NTA घेत नाहीये. फक्त 1600 विद्यार्थ्यांचा संज्ञान तिथं घेतलेला आहे. मग त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलं की एका सेंटर्समध्ये मार्क्स कशा पद्धतीने वाढले. तर त्यांनी आपल्याला असं सांगितलं की जो ऍव्हरेज मार्क्स राहतात प्रत्येक सेंटर्सचा, जो ऍव्हरेज मार्क्स काढला जातो, त्यामध्ये जो सेंटर्स होतं हरियाणातलं बहादूरगड, जिथं आपल्याला एकाच सेंटर मधल्या 7-8 विद्यार्थ्यांचे AIR1 आलेले आपल्याला दिसून आलेले आहेत. तर तिथं काय झालं की जे ऍव्हरेज मार्क्स होते, जे 190च्या अराउंड होते, तर त्या सेंटर्सचे जे ऍव्हरेज मार्क्स होते ते 235 होते. म्हणजे त्यांनी असं सांगण्यात आलं की तिथं जे कॉम्पिटिटर विद्यार्थी होते त्यांचे ऍव्हरेज मार्क्स चांगल्या पद्धतीने होते, म्हणजे त्यांना पेपर्स मध्ये सुद्धा चांगले मार्क्स येतील असा त्यांचा विश्वास होता. आणि तिथं काय टाइम कमी पडल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना काय करण्यात आलं, ग्रेस मार्क्स देण्यात आले. त्यामुळे मग त्यांचे काय झालं, थोडे मार्क्स 720 पर्यंत येऊन गेलेले आहेत. मग आपल्याला त्याचा इम्पॅक्ट काय पडला की आपल्याकडे 68 विद्यार्थी असे आलेले आहेत ज्याचा 720 पैकी 720 मार्क्स आलेले आहेत. पण विद्यार्थ्यांचा खरं संभ्रम हे आहे की 720 पैकी 720 मार्क्स जरी आम्हाला पडले तरी आम्हाला आज मेडिकल कॉलेज, एम्स दिल्लीचे कॉलेज आम्हाला भेटत नाही. खरं तर ही खूप चिंतेची गोष्ट आपल्याला आहे की विद्यार्थ्यांना आपलं संपूर्ण परिश्रम लावून सुद्धा आज विद्यार्थ्याला त्यांचं ड्रीम कॉलेज मेडिकल गव्हर्नमेंट एम्स दिल्लीचं कॉलेज जे आहे ते भेटत नाही. मग खरं तर हा खूप मोठा संज्ञान आपल्याला इथून पाहायला भेटतो. तर आपण सर्वांनी
2-3 दिवसाचा अजून वेट करावा, जिथं आपण सुप्रीम कोर्टामध्ये पी-आय-एल जी आहे ती दाखल केलेली आहे मोशन क्लासेसनी. तर 2-3 दिवसामध्ये आपल्याकडे येईल की ती पी-आय-एल सुप्रीम कोर्ट ऍक्सेप्ट करल किंवा त्यावर काय निर्णय येईल. तर ही आतापर्यंत मोठी गोष्ट झालेली आहे जी नीटच्या रिझल्ट बद्दल आपल्याकडे आलेली आहे. तर आता जो नीटचा रिझल्ट तर लागलेला आहे, पण आता आपल्याकडे मुद्दा हा आहे की मग आम्ही आता काय करावं, कारण एवढे सगळे मार्क्स विद्यार्थ्यांना पडलेले आहेत. आज ओपनचा कट ऑफ लगभग 620-630 च्या अराउंड जाणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे आपल्याला. म्हणजे विद्यार्थ्यांनी एवढी मेहनत घेऊन सुद्धा विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भेटल की नाही याची काहीही शक्यता आपल्याला दिसत नाही. खूप 600+ मार्क्स घेऊन सुद्धा. मग हा एवढे मार्क्स वाढलेले आहेत, मग विद्यार्थ्यांनी आता नीट रिपीट करावी की नाही, का कोण करावी, हा खरं संभ्रम आता आपल्याकडे प्रत्येकाकडे पडलेला आहे. तर नीट रिपीट करावी का याबद्दल तुम्हाला सांगण्यासाठी मी अहमद गनियानीला म्हणल की तुम्ही अहमद गनियानी तू सर्वांचं मार्गदर्शन करशील की नीट रिपीट करावी का. थैंक यू ज्योतिबा। तो मेरा नाम मोहम्मद अहमद गनियानी है। मैं गवर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड़ में सेकेंड ईयर एमबीबीएस स्टूडेंट हूँ। तो आज की करंट सिनेरियो हम अगर बात करेंगे नीट की, तो पेपर में बहुत लोगों को अच्छे-अच्छे मार्क्स आ गए हैं। उसकी वजह से रैंक इन्फ्लेशन भी बहुत हो गया है। तो मुझे टॉपिक मिला है कि क्या हमें रिपीट करना है क्या? मैक्सिमम स्टूडेंट यहाँ पे होंगे जिसके मन में डाउट होगा कि रिपीट करना चाहिए क्या? क्योंकि किसी के यहाँ 600 भी मार्क्स आ रहे हैं, किसी के 606 भी आ रहे हैं, तो किसी के 615 भी आ रहे हैं, किसी के उससे भी कम आ रहे हैं। तो मैं बोलूँगा कि देखिए, मैंने भी डिसीज़न लिया था रिपीट करने का कि मुझे रिपीट करना है और नेक्स्ट टाइम मैं बहुत अच्छे मार्क्स लाऊँगा। जैसे मेरे फर्स्ट अटेम्प्ट में मार्क्स थे 464 2021 में, तो मैंने डिसाइड किया था कि मैं रिपीट करूँगा। तो मैंने देखा था कि मेरे सराउंडिंग में स्टूडेंट्स का माइंडसेट ऐसा था कि 580 मार्क्स ला लेंगे, गवर्नमेंट मिल जाएगा, 550 प्लस ला लेंगे तो गवर्नमेंट मिल जाएगा, बस हमें गवर्नमेंट मेडिकल कॉलेज चाहिए। बट मेरी मेंटालिटी ऐसी थी कि मुझे 720 मार्क्स लाना है, बाकी लोग क्या कर रहे हैं मुझे उससे फ़र्क नहीं पड़ता, मुझे 720 मार्क्स लाने हैं। तो मेरी मेहनत उस तरीके से होगी, ना कि मेरी मेहनत ऐसी होगी कि मुझे 600 ला लिया तो मुझे गवर्नमेंट मिल जाएगा। बट अभी का सिचुएशन ऐसा है कि 600 पर भी गवर्नमेंट के चांसेस नहीं है। अगर आपकी कैटेगरी ओपन है, तो जैसे कि जॉस ने बोला कि 610 से 630 के बीच में कट ऑफ जाने की संभावना है इस बार। तो मैं बोलूँगा कि अगर आपके मन में ऐसा है कि नेक्स्ट टाइम मैं इससे अच्छे से मार्क्स लाऊँगा या लाऊँगी, लाइक मुझे अब 720 ही लाना है, तो आप डिसीज़न ले सकते हैं रिपीट का, क्योंकि आपको पता है कि 2019 से हम देख रहे हैं पेपर की क्वालिटी कम होते जा रही है। पेपर ईज़ी लेवल पे आता जा रहा है। अब ईज़ी लेवल क्यों हो रहा है? अब इसके पीछे हम अगर लॉजिक देखेंगे, तो ईज़ी इसलिए हो रहा है कि जैसे कंटिन्यूअसली जो पैटर्न है नीट का, क्वेश्चन्स पूछने का, वो पैटर्न सबको पता चल गया है। बहुत सारे कोचिंग में बहुत सारे स्टूडेंट्स एग्ज़ाम देते हैं रेगुलर बेसिस पे वही पैटर्न पे, और कई लोग उससे हार्ड लेवल पे एग्ज़ाम देते हैं ताकि नीट का पेपर ईज़ी लगे। तो पैटर्न पता चल गया है और पैटर्न चेंज भी नहीं हो रहा है एनटीए द्वारा। तो पेपर ऐसा आ रहा है कि इस बार बायोलॉजी का पेपर ऐसा था कि प्रीवियस ईयर क्वेश्चंस एज इट इज थे विद द सेम ऑप्शंस, और केमिस्ट्री का पेपर ऐसा था कि प्रीवियस ईयर क्वेश्चंस में सिर्फ डेटा चेंज था, बाकी पूरा सेम था। तो जो बच्चा सिर्फ प्रीवियस ईयर क्वेश्चंस भी पढ़ रहा है, तो उसको आराम से 100, 120, 140 मार्क्स आ रहे हैं। तो जो बच्चा पूरा अच्छे से पढ़ता है, अच्छे से क्वेश्चन प्रैक्टिस करता है, तो उसको ऑब्वियसली 160, 170 आएँगे मार्क्स। इसके कारण पेपर में बच्चों को मार्क्स अच्छे आए हैं। अभी बाकी सब लोग कह रहे हैं कि पेपर लीक हुआ या फिर ग्रेस मार्क्स मिले। देखिए, हम उसके बारे में ज़्यादा नहीं सोच सकते अभी, क्योंकि हमारे मार्क्स अभी 500, 550, 560 ऐसे है। तो डेफ़िनेटली अगर हमारा ड्रीम है कि हमें डॉक्टर ही बनना है और ऐसा सोचना है कि मुझे नेक्स्ट टाइम 100% रिज़ल्ट लाना है, 720 मार्क्स लाना है, तो ही डिसीज़न ले कि रिपीट करना है। अगर आप सोचते हैं कि अब
कट ऑफ तो 620 है, 620 प्लस ला लेंगे तो गवर्नमेंट मिल जाएगा। अगर आपकी सोच ऐसी है तो आप डिसीजन मत ले रिपीट करने का, क्योंकि कई सारे फील्ड्स है, हम बेहतर कर सकते हैं, इससे ज्यादा कर सकते हैं। तो मैं यही कहना चाहूंगा। अगर कुछ मैं प्रसन्न को इनवाइट करूंगा कुछ ऐड करने के लिए। डेफिनेटली, जैसा अहमद ने कहा अभी कि कट ऑफ बहुत बढ़ रहा है, अगर आपके मन में पूरी तैयारी है कि मैं कर सकता हूँ नेक्स्ट ईयर, तभी आप रिपीट का डिसीजन ले, है ना। अगर आपको लग रहा है कि आपसे नहीं होगी एक साल मेहनत, तो मतलब यूजलेस, मतलब आप एक रिपीट, आपका एक साल आप वेस्ट कर दोगे, तो बिल्कुल एक साल को वेस्ट मत कीजिए। आपको अगर लग रहा है कि आप पूरा अपना डेडिकेशन उसमें इन्वॉल्व कर सकते हो, तभी आप रिपीट के ऑप्शन की तरफ जाए। और मेरा एक कहना है कि अगर आपको कोई दूसरा भी कोर्स करना है फिलहाल, यानी कि एमबीबीएस के अलावा अगर आपको बीडीएस गवर्नमेंट की सीट मिल रही है या फिर सेमी की सीट मिल रही है जो कि आप अफोर्ड कर सकते हो, तो डेफिनेटली यू शुड गो फॉर दैट। हर एक ब्रांच अच्छी होती है, ऐसा नहीं होता सिर्फ और सिर्फ एमबीबीएस सबसे बेस्ट, ऐसा कुछ नहीं होता। आप अपनी जो भी फील्ड है कि आप डिसाइड करोगे कि आपके लिए बेस्ट होगी, उसमें आप अपना बेस्ट दीजिए, तो फिर आप डेफिनेटली आपके करियर में बहुत अच्छा कर पाओगे। थैंक यू। जी, थँक यू प्रसन्न आणि अहमद, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला सांगितलं आहे की नीट रिपीट करावी की नाही, तर त्याचा पॅटर्न कसा असेल. तर अजून एक प्रश्न जे आपल्याला मोर कॉमनली पॅरेंट्स कडून पाहायला भेटतो, की मग नीट 2025 जे आता येणारी त्या नीट 2025 चा पॅटर्न कसा असेल? त्यामध्ये लेव्हल पेपर अवघड होईल, त्या सोपी राहील याबद्दल तुमचं जे काही म्हणणं आहे, अहमद पुन्हा एकदा प्रश्न विचारेन, की नीट रिपीट मध्ये जे पेपर येणार आहे 2025 चा, तो पेपर पॅटर्न कशा पद्धतीनं असेल, कशा पद्धतीनं पेपर सेट होईल, म्हणजे मागचे जे 4 वर्ष झालं पेपर जो इझी लेवलला गेलाय, पेपर त्याच लेवलचा राहण्याची शक्यता आहे, या पॅटर्न थोडा बहुत चेंज होऊन पेपर हा अवघड कठीण, थोडासा कठीण ट्रिकी पेपर बनवण्यात येईल 2025 बद्दल. तर याबद्दल मी तुम्हाला विचारत होतो अहमद. हाँ, बहुत अच्छा क्वेश्चन है। तो मैं बोलूंगा कि जितनी कंट्रोवर्सी अभी चल रही है पेपर इजी को लेके, इतने सारे मार्क्स स्टूडेंट्स को आ गए हैं, 1600 स्टूडेंट्स को नियर अबाउट ग्रेस मार्क्स मिले हैं। तो मुझे लगता है कि आगे चलकर पैटर्न चेंज होगा और थोड़े डिफिकल्टी लेवल बढ़ेगी पेपर की। तो ऐसा नहीं सोचना है कि इस बार अगर कट ऑफ बहुत बढ़ गया है तो नेक्स्ट ईयर तो और ज्यादा होगा कट ऑफ। तो हमारा मानना ये है कि नेक्स्ट ईयर से पेपर की डिफिकल्टी लेवल बढ़ेगी और आने वाले 2-3 इयर्स में जैसे कि 2017-18 में पेपर्स होते थे वैसे होंगे। जी, जी, बिल्कुल। और पेपर की डिफिकल्टी लेवल बढ़ने से ही शायद ये जो कट ऑफ में इंक्रीजमेंट आया है, तो वो हम कवर कर सकते हैं। तो अभी जो सिचुएशन बनी है कि जो स्टूडेंट्स है, जिन्होंने 620 630 तक मार्क्स लाए हैं, लेकिन अभी पॉसिबल नहीं दिख रहा है नीट के कट ऑफ से कि उनको गवर्नमेंट कॉलेज मिल जाए। लेकिन हम जनरली देखते हैं कि वो जो स्टूडेंट्स ने जितनी मेहनत की है 630 620 मार्क्स लाने में, तो उन्होंने लगभग उतनी ही मेहनत की होती है जितना बच्चों ने 720 लाने में मेहनत 720 लाने में जितना हार्डवर्क किया है, उतना ही हार्डवर्क 600 अबव मार्क्स लाने के लिए भी करना पड़ता है। तो लगभग सेम ही होता है। लेकिन हमारे मन में एक प्रश्न आता है कि क्वेश्चन हमेशा आता है कि हम इससे ज्यादा क्या कर सकते हैं, कि हमने हमारा आउटपुट तो 100% दे दिया है, इस वक्त भी दे दिया है और आगे भी देंगे। लेकिन जो फर्क है, जो स्टूडेंट 720 700 अबव ला रहे हैं, तो उनमें और हमें जो फर्क निर्माण हो रहा है, जो फर्क बन रहा है, वो कहाँ से बन रहा है? तो हम ये देखते हैं जनरली कि जो स्टूडेंट्स 720 मार्क्स या 700 मार्क्स या ज्यादा मार्क्स कट ऑफ के ऊपर ला रहे हैं, तो उनमें हम एक ट्रेंड जरूर देखते हैं कि हमेशा उन्होंने किसी ना किसी को फॉलो किया, किसी ना कोई तो ऐसा उनके पास कोई ना कोई सहारा होता है जो उनको हर बार क्या करे, गाइड करे, उनको हर बार मार्गदर्शन करे कि हाँ, ये ऐसी ऐसी स्टडी ऐसी ऐसी पढ़ाई हमें करनी चाहिए,
लेकिन जो स्टुडंट्स जे जे स्टुडंट्स आहेत ज्यांचं सिलेक्शन आपल्याला आता होताना दिसत नाही, जे कट ऑफच्या खाली मार्क्स मध्ये आहेत, तर त्यांच्यामध्ये आणि जो सध्या कट ऑफच्या वर गेले त्यांच्यामध्ये फरक एवढाच आहे की योग्य पद्धतीनं अभ्यास न करणं. म्हणजे त्यांना कोणीतरी सांगायला भेटलं नाही की कशा पद्धतीनं अभ्यास करावा, कशा पद्धतीनं आपण अभ्यास केला तर आपला रँक चांगल्या पद्धतीने येईल. तर हा गोष्टी कुठंतरी आपले जे विद्यार्थी जर सिलेक्ट झाले नाही त्याला कोणतरी सांगण्याचा मार्गदर्शन कोणीतरी भेटलं नाही, त्यामुळे कुठंतरी आपला रँक थोडेसे मार्क्स कमी होताना आपल्याला दिसत आहे. मग ह्या जो गॅप बनलेला आहे त्याला मार्गदर्शन प्रोव्हाइड करण्याचं काम जे आम्ही लिवागेन मधून सुरू करतोय. तर लिवागेन बद्दल तुम्हाला बोलण्यासाठी लिवागेन कसं काम करते काय नाही, तर लिवागेनचे फाउंडर वैभव निरगुडेला मी आमंत्रित करतो की लिवागेन बद्दल थोडक्यात माहिती द्यावी व कसं काम करतो व फ्युचर मध्ये काय काम करणार आहोत त्याबद्दल थोडस माहिती द्यावी. वैभव माईक चालू नाही तुझं. नमस्कार सर्वांना. माझं नाव वैभव निरगुडे आहे आणि मी सेकंड इयर MBBS स्टुडंट GMC नागपूरमध्ये आणि लिवगेनचा फाउंडर पण आहे. स्टार्टिंगला मी थोडस डिफरंट टॉपिक घेतो आणि नंतर लिवगेनचं सांगतो. तुमच्या सर्वांचा एक क्वेश्चन असेल आणि काही जणांचा होता, माझ्याकडे आला होता की सर मला तर 400 मार्क्स किंवा 250 मार्क्स येत आहेत आणि मी रिपीट करू का. तर मी त्यांच्यासाठी एक सांगू इच्छितो की एक माझा ज्युनियर आहे विजय पठाडे नावाचा. तर त्याचं काय होतं, त्याचा म्हणजे 11th आणि 12th त्यांनी नवोदयामध्ये केली, तर तिथे स्टडी वगैरे त्यांनी नीटची काहीच नव्हती केली. तर तेव्हा त्याला 12वी जेव्हा त्याला एक्झाम दिली, 12वी झाल्या बस एकच महिना त्याने नीटची प्रिपरेशन केली आणि त्याला 207 मार्क्स आले फर्स्ट अटेम्प्टला. तर नेक्स्ट टाइम त्याने जेव्हा आता नीट दिली यावेळेस, तर त्याला आता 638 मार्क्स येत आहेत. तर काय येत आहेत म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की इव्हन 200 मार्क्स जरी असतील ना, तर असे होप नका सोडू की की मी रिपीट केलं तर माझा स्कोर 650 पर्यंत जाईल का. तर त्याचा 650 स्कोर कसा आला होता, तर त्याचं जे सराउंडिंग होतं ते एम्सला जे लागणारे आहेत मुलं, जे टॉपर्स आहेत, तर त्या पर्सनशी त्याचा सराउंडिंग होता. तर माझं म्हणणं एकच आहे की जरी तुम्हाला 200 मार्क्स जरी असतील तुमच्या मुलाला किंवा नीट ऍस्पिरंट्सला, ओके, तर तुमचं सराउंडिंग असं बनवा की तुमचा स्कोर म्हणजे एकदम बूस्ट करेल. तर पॅरेंट्सला माझी एकच विनंती आहे की कमी स्कोर असेल तरी तुम्ही हार मानायची नाही. तर आता त्याच आमचा रोल कसा होता त्याच्या मार्क्समध्ये, ज्याने की 207 पासून ते 638 स्कोर केला. तर तो नेहमी आमच्या लिवगन प्लॅटफॉर्मवर यायचा आणि मला विचारायचा की वेगवेगळे हे असायचे की क्वेश्चन्स असायचे की सर मी आता अशी प्रिपरेशन करतोय, मला असं थोडंसं पर्सनल प्रॉब्लेम आहे किंवा माझा फॅमिली प्रॉब्लेम आहे, तर मी आता काय करायला पाहिजे. तर त्याचं सोल्युशन आम्ही लिवगनवाले द्यायचो, कारण आम्ही ऑलरेडी त्या गोष्टी फेस केलेल्या आहेत. तर मेन म्हणजे लिवगेनचा वर्कच ते आहे की आम्ही जे फेस केलेलं आहे ते आम्हाला वाटतं की नेक्स्ट जे आमची जनरेशन आहे त्यांनी करायला नाही पाहिजे. तर आम्ही त्यासाठी काय केलेलं आहे, एक प्लॅटफॉर्म बनला आहे लिवगेन नावाचा, www.livagen.in ही वेबसाईट आहे त्याची. आणि या वेबसाईटवर 190+ मेंटॉर्स जॉईंट आहेत, तेही 24+ मेडिकल कॉलेजेसचे, जे की महाराष्ट्रामध्ये कॉलेजेस आहेत सर्व. ते स्टार्टिंग फक्त आम्ही महाराष्ट्रामध्येच वर्क करतोय आणि वर्क करण्यामागचं मी रिझन तुम्हाला आताच सांगितलं की आम्ही जे फेस केले ते आम्हाला वाटतं की आमच्या नेक्स्ट जनरेशननी किंवा कमिंग नीट ऍस्पिरंट्स आहेत त्यांनी कधी करू नये. तर त्याचा एकच आहे की आम्ही कसं वर्क करतो, लाईक की तुम्हाला साईटवर जावं लागेल. साईटवर गेल्यानंतर तुम्हाला फक्त तुमचा क्वेरी टाकावा लागेल. असं नाही की फक्त नीट ऍस्पिरंटसाठी, तुम्ही पॅरेंट्स लोक पण नीट रिलेटेड विचारू शकता. तर तुम्ही तिथे जायचं साईटवरती आणि तुमचा क्वेश्चन टाकायचा आणि त्या क्वेश्चन टाकल्यानंतर सर्व काम आमचं असणार. तुम्हाला कसं रिच आउट करणार, एक मेंटॉर येणार, तुम्हाला कॉल करणार. मुलगा मुलालाच गाईड करतो, मुलगी मुलीलाच गाईड करते, त्यामुळे प्रायव्हसी मेंटेन राहते. आणि मेन गोष्ट काय आहे की बघा, काही काही अजूनही प्लॅटफॉर्म असतील जे की MBBS स्टुडंट तिथे गाईड करतात, पण त्यांच्यापेक्षा आम्ही डिफरंट कसं आहोत की आम्ही 1-on-1 देतो. लाईक की मी एकटाच पर्सन मी दुसऱ्या एका नीट ऍस्पिरंट्सला गाईड करणार, असं मीटिंग मध्ये नाही होत आमचं कधी. ऑडिओ कॉल थ्रू किंवा व्हिडिओ कॉल थ्रू आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. आमचं हेल्प करण्याचं आमचं मीडियम ते एकच आहे की ऑडिओ कॉल किंवा व्हिडिओ कॉल. मोस्टली लोक प्रिफर करतात ऑडिओ कॉल. तर लिवगेन शॉर्टमध्ये मी इतकंच सांगेल तुम्हाला आणि नंतर अजून काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगेल शेवटी. तर मला वाटतं की नेक्स्ट सेशन ज्योतिबाने कंटिन्यू करायला पाहिजे. जी बिलकुल. आणि आम्ही सतत कंटिन्युअसली तुमचं अशाच प्रकारे मदत लिवागेनच्या मार्फत करत राहू नेहमी
आणि तुम्हाला नक्की तुमच्या ध्येयापर्यंत, तुमच्या सक्सेस पर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही एक खूप मोठा रोल आम्ही नक्की यामध्ये अदा करू. तर यानंतर आम्ही तुमचे जे सर्वांचे प्रश्न असतात की मला वेट. हा, आणि अजून एक मी तुम्हाला सांगतो की आम्ही तुमच्यासाठी कसे आता हेल्पफुल आहोत. मी तुम्हाला काय म्हटलं की आम्ही वन ऑन वन गायडन्स प्रोव्हाइड करतो, ही तर आमची रेग्युलर सर्व्हिस झाली. पण आता आम्ही काय करत आहोत की आम्ही आता प्रोग्राम हेल्पिंग हँड्स म्हणून लॉन्च केलाय. तर त्यामध्ये आम्ही जे एमबीबीएस स्टुडंट्स आहोत, ते आम्ही जे बुक्स आम्ही रेफर केले होते, तर आम्ही तेच बुक्स आम्ही एका नीडी पर्सनला देत आहे, ज्याला खरंच आवश्यकता आहे, जो की अफोर्ड करू शकत नाही बुक परचेस करणं वगैरे. तर त्या व्यक्तीला आम्ही बुक्स फ्री ऑफ कॉस्ट देत आहे. तर माझं एकच म्हणणं आहे की जे गरजू विद्यार्थी आहेत त्यापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. तर तुमच्याकडे पण जर एखादी अशी गरजू विद्यार्थ्यांची माहिती असेल, तर तुम्ही आम्हाला प्रोव्हाइड करावी, जेणेकरून आम्ही त्यांना हेल्प करू, त्यांना चांगला बेटर स्कोर, बेटर अचिव्हमेंट मिळवून देण्यासाठी. आणि सेकंड वन की आम्ही काय केलं आहे की एक चांगलं वर्क करतोय, तर त्यामुळे आमच्यासाठी म्हणजे लोक खूप काही बोलतात, लाईक की किती चांगलं वर्क करताय, तर काही हेल्प हवी असेल तर सांगा. तर त्याचपैकी एक व्यक्ती आहे जो की माझा फ्रेंड आहे. आम्ही मिळून म्हणजे त्याच्याशी रिक्वेस्ट वगैरे केली, तो कन्सल्टन्सी स्टार्ट केलेली आहे त्याने, 3 वर्ष त्याला एक्सपिरियन्स आहे 3 वर्षाचा. तर त्याला आम्ही रिक्वेस्ट करून त्याला म्हटलं की फक्त आम्हाला 3,500 मध्ये आमचे जे पॅरेंट्स आहेत, आमचे जे स्टुडंट्स आहेत, आमच्या थ्रू जे तुमच्याकडे येतील, त्यांना फक्त 3,500 रुपये चार्ज करा. कारण कमीत आजकाल तुम्हाला हे माहिती आहे की कसं मार्केटमध्ये आमचा मेन उद्देश तेच आहे की मार्केट जे आहे ते तुम्हाला कसं लुटत आहे त्यापासून वाचवणं. तर आम्ही कमीत कमी पैशामध्ये त्याला रिक्वेस्ट केली. फक्त तुम्हाला काय करावं लागेल की ली वगैरे नावाचा कोड वापरावा लागेल. हा, की मी ली वगैरे थ्रू आलेले आहो किंवा आहे, तर तुम्ही हा ली वगैरे नावाचा कोड यूज करा आणि त्यांना अप्रोच करा आणि तुमचं ते कमी पैशांमध्ये ऍडमिशन करून घ्या. ते सांगतील तुम्हाला की किती पैशामध्ये काय काय कसं आहे, कशी सर्व्हिसेस आहेत, आणि तुमचे डाऊट्स पण क्लिअर करतील. आणि मॅक्झिमम जणांना तुम्ही पोहोचू शकाल तितकं पोहोचवा हा मेसेज. कारण त्यांचाही कुठेतरी फायदा होईल. काही काही लोक अफोर्ड करू शकत नाही, 3,500 ही इव्हन अफोर्ड करू शकत नाही, पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम तुम्ही करा, अशी माझी विनंती आहे सर्वांना. हा, तर नेक्स्ट सेशन जी बिलकुल. आणि आता जे आपण उल्लेख केलेला आहे वैभवनी, की जे काउन्सिलर तुमची मदत करण्यासाठी आलेले आहेत, तर ते सध्या आपल्या मीटिंग मध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत. तर मी त्यांना अशी विनंती करतो की जो सध्याचा नीटचा सिनेरिओ बनलेला आहे व जो कट ऑफ आहे, तर कोणत्या कॉलेजला ते नीटची ऍडमिशनची प्रोसेस, नीटची सध्याचं झालेली करंट सिच्युएशन, याबद्दल आमच्या विद्यार्थ्यांना थोडंसं मार्गदर्शन करावं असं मी भाऊला विनंती करतो. नमस्कार, माझं नाव ज्ञानेश्वर मुळे. आय एम फ्रॉम लातूर. जसं की वैभवनं मला इंट्रोड्यूस करून दिलेलं आहे, तसं मी 3 वर्ष झालं या काउन्सिलिंग सेक्टरमध्ये आहे मेडिकलच्या. आणि मी स्वतः ह्या वर्षीपासून स्वतःचे काउन्सिलिंग सेंटर चालू केलं आहे. आतापर्यंत मी खूप सारे विद्यार्थी पाहिलेत. अराउंड आमच्याकडे दरवर्षी 300 ते 400 विद्यार्थ्यांचा काउन्सिलिंगला असतात. अराउंड मी 1000 विद्यार्थ्यांपर्यंत मी काउन्सिलिंगचे सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली आहे, डायरेक्ट और इनडायरेक्ट. तर एवढं पाहण्यात येतं की जसं की आता सध्याचा सिनेरिओ आहे, यामध्ये असं कंडिशन दिसते की नीट एक्झाम री होईल का नाही, किंवा हा विषय आहे की ऑल इंडिया मेडिकल पत्र लिहिलंय ह्याला गव्हर्नमेंटला की बाबा हा जी एक्झाम आहे ती सध्या तुम्ही ही करा, एवढी पारदर्शी नाही झाली, त्यासाठी तुम्ही ती एक्झाम रिकंडक्ट करा. तसंच काही प्रायव्हेट सेंटरचे जे शिक्षक आहेत जे की खूप ऍक्टिव्ह असतात सोशली पण, त्यांनी पण सध्या असं ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलेत की बाबा नीटची जी एक्झाम आहे ती रिकंडक्ट करा. पण आता आणि काल एक ह्याच्यावरच एनटीएने एक त्यांची प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एनटीएने असं क्लिअर केलंय की हा जो प्रकार सगळा घडलाय अनुचित प्रकार, तो फक्त 1600 विद्यार्थ्यासोबत आणि काही स्पेसिफिक सेंटरवर घडला, जो की हरियाणा, आंध्र प्रदेश आणि बिहारचे होते. त्या विषयामध्ये असं झालं की त्याने डायरेक्ट क्लिअर सांगितलं एनटीएच्या थ्रू, ते आता कोर्टाचा डिसिजन जो असेल तो वेगळा भाग आहे. एनटीएने असं सांगितलं की आम्ही री एक्झाम घेणार नाहीयेत, एनटीएचा पर्स्पेक्टिव्ह. आणि त्यांनी एक कमिटी ऑर्गनाईज केली आहे, जे की 6 मेंबर आहेत त्या कमिटीमध्ये. त्यांनी कमिटीचं नाव त्यांनी इंट्रोड्यूस नाही केलेलं काही सिक्युरिटी रिझनमुळे, पण ठीक आहे. पण ती कमिटी येणाऱ्या 1 आठवड्याच्या आत ते आपल्याला त्यांचा अहवाल सादर करणार. त्या अहवालाच्या बेसिसवर एनटीए नंतर एक डिसिजन घेणार आहे की ते पुढे काय करणार आहेत. जसं की जे 1600 विद्यार्थी आहेत त्यांची री एक्झाम घ्यायची, त्यांचं रिव्हॅल्युएशन करायचं, काय करायचं, ते जोपर्यंत क्लिअर नाही होणार तोपर्यंत आपण काहीच बोलू शकत नाही ह्या विषयामध्ये. हा झाला एनटीएचा
पर्स्पेक्टिव्ह. आता परवा दिवशीच मी आपल्या ग्रुपवर एक नोटीस टाकली होती कलकत्ता हायकोर्टची, जिथं कोलकाता हायकोर्ट्सनं NTA ला विचारलं आहे की तुम्ही हे ग्रेस मार्क्स का देता, तुमचा फॉर्म्युला काय आहे. आता ह्या विषयावर पण हायकोर्टामध्ये पण खूप वेगवेगळ्या हायकोर्टामध्ये, दिल्ली हायकोर्ट झालं आणि कोलकाता हायकोर्टचे माझ्यापासून तर ऑर्डर आलेले आहेत. ह्या 2-3 हायकोर्टामध्ये तर विषय चालू आहे आणि काही शिक्षक जे आहेत ते प्रायव्हेटली सुप्रीम कोर्टामध्ये पण गेलेले आहेत. आता फ्युचरमध्ये त्याचं काय होईल काय नाही हे सांगता येणार नाही. त्यासाठी माझी एक विनंती आहे विद्यार्थ्यांना की प्रत्येक सिच्युएशनसाठी तयार राहा. जसं की री एक्झाम होईल ना होईल, NTA म्हणते नाही कंडक्ट करणार, पण जर हा जर विषय कोर्टात आहे, कोर्टाला जर कळालं की, आणि दुसरा एक विषय काय आला महाग लक्षात की बाबा बिहार पोलिसने एक FIR रजिस्टर केले, त्यामध्ये 13 व्यक्ती सस्पेक्ट अटक आहेत की त्यांनी पेपर लीक केलाय असं. पण NTA ह्या गोष्टीला नकार देते की असा कुठलीही अनुचित प्रकार घडला नाहीये आतापर्यंत, म्हणजे पेपर लीक नाही झाला. जसं कालच्या पण प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी असं सांगितले. मग त्यामुळे आता हे गोष्टी जर आता तो मॅटर कोर्टामध्ये जाणार, परत NTA जर कोर्टाच्या निदर्शनात आलं की हा पेपर फुटला होता, एवढं विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे, तर त्या केसमध्ये पेपर एक्झाम होऊ शकते रिटर्न. त्याबद्दल ते कोर्टाचा डिसिजन आहे, मी नाही म्हणत त्याच्याबद्दल. कोण त्याच्याबद्दल हे पण नाही करू शकत की सांगू पण शकत नाही की होईल का नाही. त्यासाठी आपल्याला प्रत्येक सिच्युएशनसाठी तयार राहावं लागेल. आता ऑल इंडियाची काउन्सिलिंग तर चालू व्हायला 1 ते 2 महिना लागू शकेल, कारण सध्याच्या सिच्युएशन मध्ये हा मॅटर आहे सुप्रीम कोर्टामध्ये आणि वेगवेगळ्या हायकोर्टामध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक हायकोर्टाचा निर्णय वेगवेगळा येऊ शकतो, किंवा सगळे जे केसेस आहेत ते एका कोर्टामध्ये पण शिफ्ट केले जातात, कुठं तर बॉम्बेला किंवा कुठे केल्या जाऊ शकतात. त्यासाठी आपण काहीच नाही सांगू शकत. सो आपण प्रत्येक सिच्युएशन तयार राहायचंय. राहिलं काउन्सिलिंगचा पर्स्पेक्टिव्ह, काउन्सिलिंगसाठी पण विद्यार्थ्यांना लागणाऱ्या डॉक्युमेंटची लिस्ट मी वैभवला शेअर करतो. वैभव तुम्हाला ग्रुपवर पाठवून देईल. तर सगळे डॉक्युमेंट काढायचे. जर विद्यार्थी कास्टमध्ये असतील तर त्यांनी कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, ओबीसी साठी नॉन क्रिमिलियर रिक्वायर्ड आहे. जे EWS मध्ये आहेत त्यांनी EWS काढायचं. आणि ज्यांचा स्कोर चांगला आहे, जसं की आता जर गेल्या वर्षीच्या सिनेरिओमध्ये जर पाहिलं तर ज्या विद्यार्थ्याचा स्कोर 630 प्लस येत होता, ते ऑल इंडियाच्या काउन्सिलिंग मधून पण पार्टिसिपेट करू शकत होते, ऑल इंडियामध्ये काउन्सिलिंग करू शकत होते. पण ह्या वर्षी तसं नाहीये, कट ऑफ खूप वाढलेलं आहे. त्यामुळे ते विद्यार्थी ऑल इंडियामध्ये करण्यापेक्षा स्टेटमध्ये काउन्सिलिंग केलेलं बेस्ट राहील. तर त्या विद्यार्थ्यांनी स्टेटच्या काउन्सिलिंगसाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट काढायचे. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडियाची किंवा एम्सची काउन्सिलिंग करायची आहे त्यांनी एम्स साठी लागणारे डॉक्युमेंट काढून घ्यायचे. जर ज्यांना ऑल इंडियाची काउन्सिलिंग करायची आहे त्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी बोर्डचं हे लागतं, मायग्रेशन सर्टिफिकेट लागतं, ते पण काढून घ्यायचे. वेबसाईटची लिंक मी वैभव सोबत शेअर करतो. जर तुम्हाला जर येत नसेल तर मी काढून देईन, ते त्यात काही इश्यू नाही. राहिलं आता काउन्सिलिंगच्या फीसचा विषय, तर वैभवनं सांगितले मी मोस्टली चार्ज करतो 4,000 रुपये, जे स्टेटसाठी आहेत. आणि जर अदर स्टेट जसे की कर्नाटक असेल, UP, MP आणि केरळा आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा, ह्यासाठी मी 7,000 रुपये चार्ज करतो, जे की खूप कमी आहे मार्केटच्या कंपॅरिझन मध्ये. नंतर परत वैभवनं मला सांगितलं की बाबा हे जी गोष्ट आहे ते खूप पॅरेंट आपल्याकडे असे आहेत जे की खूप गरीब आहेत, ज्यांना गरजू आहेत, जे खूप मोठ्या फीस देऊ शकत नाहीत. त्याच्यानंतर मी हे डिसिजन घेतलं की लिव्ह अगेनचे जेवढे पॅरेंट माझ्याकडे येतील, जे लिव्ह अगेनचा प्रोमो कोड देतील किंवा ते सांगतील की आम्ही लिव्ह अगेन थ्रू आलोत, त्यांच्यासाठी मी 500 रुपये प्लस एक्स्ट्रा डिस्काउंट देणार आहे. तर ह्याच्यानंतर मी वैभवकडं हे करतो, पुढला कॉल ट्रान्सफर करतो, तो तुम्हाला त्याच्याबद्दल अधिक डिटेल्स शेअर करेल. थँक्यू. जी आणि तुम्हाला वाटत असेल की ज्ञानेश्वर इतकी लो फेसची होती, त्याचं रिझन सेम आहे की त्यानेही जेव्हा काउन्सिलिंग करायची होती तेव्हा त्याला तशीच अडचण आली होती पैशाविषयी. तर त्याला वाटते की आता जे पॅरेंट्स आहेत त्यांना पण अशी अडचण येऊ नये, तर त्यामुळे तो एकदम कमी फीस मध्ये एका चांगल्या भावाने सर्व्हिस प्रोव्हाइड करू द्यायची. तर नेक्स्ट सेशन घेतो का? जी थँक्यू. खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती सांगितलेली आहे ऍडमिशन प्रोसेस बद्दल. त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार व्यक्त करू. आणि पुन्हा एक मोठी गोष्ट सांगायची झाली तर आपण प्रत्येक सिनॅरिओ, जसं आता भाऊंनी सांगितलं की आपण प्रत्येक सिनॅरिओला तयार राहायला पाहिजे. रिनीट होईल अथवा ना होईल याबद्दल अजून आपल्या मनामध्ये शंका राहीलच. अजून काही दिवस कोर्टाचा निर्णय येईपर्यंत आपल्याकडे शंका नक्कीच राहील. पण आपण तिन्ही सिच्युएशनसाठी तयार राहावं, ही एक मोठी गोष्ट आपण आज इथून विद्यार्थ्यांनी घेऊन जावी. आणि यानंतर तुमचे जे पॅरेंट्स आणि स्टुडंट जे मीटिंग मध्ये जॉईन झालेले आहेत, जर कोणाला काही शंका असेल की प्रश्न पडलेले असतील की कोणत्या कॉलेजला कट ऑफ मार्क्स या नीटच्या रिलेटेड कोणतेही जे काही क्वेश्चन असतील, तर तुम्ही सर्वजण आता क्वेश्चन आम्हाला विचारू शकता. आम्ही सर्वजण तुमच्या क्वेश्चनला ऍड्रेस करू. तर प्लीज सर्व पॅरेंट्सला विनंती आहे की तुमचे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारा आम्हाला.
कोणाचेही काही प्रश्न असतील तर प्लीज कृपया तुम्ही विचारा. काही मनात शंका असतील तुमच्या परीक्षेबद्दल, ऍडमिशन प्रोसेस बद्दल, कट ऑफ बद्दल, या येणाऱ्या परीक्षेबद्दल जे काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर त्या सर्व आम्हाला विचारा. आम्ही नक्कीच त्याचं सोल्युशन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. I येस, think तुम्ही प्रणव तुमचा सर आहे. माईक ऑन करा आणि प्रश्न विचारा. एका जणांचा क्वेश्चन आहे बीएमएस ऑर ड्रॉप. तर मला वाटतं त्यांनी एकदम परफेक्ट क्वेश्चन विचारायला पाहिजे त्यांचं माईक ऑन करून. हॅलो हा सर. हॅलो, मी प्रणव कुमार बोलते. हॅलो. हॅलो, आवाज येतो का सगळ्यांना? सगळ्यात पहिले तर तुमचं सेशन मी पहिल्यांदाच ऐकत आहे आणि तुम्ही ज्या प्रकारे हे सेशन अरेंज केलं, खरंच आय कॅन से व्हेरी प्राऊड ऑफ यू की तुम्ही कुठल्याही प्रकारचं काही लोक भावना न ठेवता एक निस्वार्थीपणे सगळ्यांसाठी एक हेल्पफुल तुम्ही हे चॅनल सुरू केलेलं आहे लिवॅगन, त्याचं मी खरंच अभिनंदन करतोय. आणि आज हे सेशन मला ऐकायला मिळालं याचं पण मी एक मला सौभाग्य समजतो. आज माझ्या मुलीला जरी कमी मार्क्स मिळाले, परंतु माझा मित्र आणि त्याचा मुलगा ऑल इंडिया रँकिंग फर्स्ट आहे आणि त्याच्या सिलेक्शन लिस्ट मध्ये पण तो फर्स्ट आहे. वेद सुनील कुमार शेंडे, आज ते माझे क्लासमेट आहेत आणि त्यांचा मुलगा आज ऑल इंडिया टॉपर आहे. त्यांच्याकडे पण मी जेव्हा त्यांना पुष्पगुच्छ द्यायला गेलो घरी, तर त्यांच्याकडून सुद्धा माहिती मिळाली की प्रत्येक टेस्टमध्ये तो 700च्या वरच राहायचा. आणि परीक्षा संपल्यानंतर माहिती पडलं की पप्पा मी फर्स्टचा हा शब्द नव्हता, परंतु मी पहिल्या 5 मध्ये असणार. संपूर्ण भारतामध्ये मी पहिल्या 5 मध्ये असणार, कारण की त्याचे वडील आणि मी क्लासमेट्स आहे. नवोदय विद्यालयाची पहिली बॅच 1986. त्याच्यामुळे त्यांचा माझा खूप जवळचा संबंध होता. आणि जेव्हा कळलं की त्याला आउट ऑफ तर सोडा, एवढ्या मुलामध्ये 720 आहे, पण त्या 720 मध्ये तो टॉपर 1 आहे. आणि तुमची ही मदत खरंच मला सुद्धा, माझ्या मुलीला कमी आहे 446 आहे, पण तुमच्याकडनं अशी सेशन ऐकायला मिळालं, काही नाही काही त्याच्यावरती पुढील उपाययोजना किंवा पुढे काय करता येईल हे तुमच्याकडनं मला समजलं. माझे सुद्धा बरेच सारे नवोदय बॅचमेट्स कोटामध्ये पण फॅकल्टीज आहेत, परंतु मुलांची अभ्यास करण्याची जी रुची आहे, किंवा आपण कुठल्याही क्लासला मी दोषी ठरवत नाही किंवा कुठल्या क्लासला चांगलं म्हणत नाही. क्लास सगळीकडे, फॅकल्टी सगळीकडे चांगले असतात, परंतु मुलगा ती फॅकल्टी मधलं कितपत घेऊ शकतो किंवा त्याची घेण्याची ऐपत किती आहे त्याच्यावर पण रिझल्ट डिपेंड आहे. आणि जास्त तर काही बोलणार नाही. तुमचं लिवॅगनचं नेहमी सेशन मला ऐकायला मिळावं वेळात वेळ काढून. आता जरी मी कुठे कामात व्यस्त असलो किंवा तरी पण मी स्टार्टिंग पासून जॉईन झालेलो आहे तुमची मीटिंग सुरू व्हायच्या आधीपासून. तर व्हेरी मच थँकफुल ऑल ऑफ यू, as you had given us a chance to take something which is better for us. Thank you. Yes. Thank you. आम्ही पण थँक्यू होतो तुम्हाला सर. आणि मेन म्हणजे की डाऊट्स असतात ना, हे एकदम बेस्ट एक्सप्लेन आम्हीच करू शकतो. कारण स्टुडंटची जी मेंटॅलिटी आहे, इव्हन टीचर्स पण सांगतात, मी टीचर्सना ब्लेम नाही करत, पण एक स्टुडंटची जी मेंटॅलिटी असते ती मॅच फक्त एक स्टुडंटच करू शकतो एका टीचर पेक्षा. तर त्यामुळे एकदम इफेक्टिव्ह आहे की एक स्टुडंट दुसऱ्या स्टुडंटला सांगत असेल तर, आणि ती सर्व्हिस आम्ही प्रोव्हाइड करतो. हा, तर कोणाच तरी डाऊट होता, आय थिंक वैशाली मॅम. नक्कीच आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करू, कारण की आमचं जवाहर नवोदय विद्यालय ऑल इंडिया ग्रुप आहे आणि आम्ही वर्ल्ड लेवलवर काम करतोय. आम्ही 27 देशांमध्ये वेगवेगळ्या फील्ड्समध्ये, माझ्या ग्रुपमध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये 700 IAS ऑफिसर आहेत, ज्यामध्ये मी जोडलेलो आहे. आणि माझं हे सौभाग्य आहे की जिथे ज्या जिल्ह्यात मी राहतो तिथले कलेक्टर, तिथले कमिशनर सुद्धा माझे ज्युनियर्स आहेत. डेफिनेटली सर, आम्ही तुमची हेल्प घेऊ, आम्हाला जशी लागेल. कारण आम्ही सर्व आमचा प्लॅटफॉर्म फ्री ऑफ कॉस्ट रन करतो. मी पण एक नवोदय आहे, तर आमची जी साईट बनवणं किंवा आमचं मेंटेनन्स वगैरे पूर्ण नवोदयच करतात. वैभव सर, कुठल्या नवोदयचे आपण? मी JNV हिंगोलीचा आहे. अच्छा, माझं JNV नागपूर फर्स्ट बॅच 1986-87. ओके, मी JNC नागपूरमध्येच आहे, तर आपण सर नक्कीच भेटूया. JNC नागपूरला माझे बरेच ज्युनियर JMC नागपूरला आहेत.
ओके ओके. त्याच्यामुळे बरेचदा भेट होते, कॉन्फरन्सला येतात. यावेळेस आम्ही फाउंडेशन डे पण प्रोग्राम छानपणे सुरेश भट मध्ये केला. कदाचित तुम्ही आले होते का मला आठवत नाही. मी आलो होतो. हा. येस येस. जे जीएसटी कमिशनर ज्यांचं स्वागत मी केलं होतं, नेम सिंग साहू, जे दूर छत्तीसगड मधले जे आहे आपल्या इथे जीएसटी कमिशनर आहे, त्यांचं स्वागत करताना मी होतो. त्याच्यामुळे कदाचित चेहरा थोडासा आठवेल. हा आठवलं. आपण यावर बोलूयात नंतर पर्सनली सर. ओके मेन ओके म्हणजे ओके ओके. चांगलं. हा हा. आणि हा दुसऱ्यांचा क्वेश्चन होता, एकदा ते विचारा. हॅलो हॅलो. हा हॅलो, बोला, तुमचा आवाज येत आहे. हा. युपी स्टेट मधल्या प्रायव्हेट कॉलेज बद्दलच काय हे आहे? कशी प्रसिद्धी आहे किंवा काय? ओके. ज्ञानेश्वर. ओके. जर युपी मध्ये जर तुम्हाला काउन्सिलिंग करायची असेल, आता तुम्हाला कशासाठी करायचं डिपेंड आहे तुमच्या ह्याच्यावर. जर एमबीबीएस ला करायचं असेल तर युपीचा जो कट ऑफ आहे तो खूप कमी येतो. गेल्या वर्षीच्या कंपॅरिझन जर पाहिला तर तो 250चा विद्यार्थी पण युपी मध्ये लागून जातो एमबीबीएस ला. पण तिथे एक प्रॉब्लेम हा आहे की आता मी 2 वर्षापूर्वी माझा एक विद्यार्थी आहे जो की युपीला त्यानं घेतला होता. म्हणजे त्याला पर्सनली माझ्याकडे नाही आला होता काउन्सिलिंगला, पण इन बिटवीन मी त्याला गाईड केलं होतं कॉलेजची लिस्ट वगैरे सजेस्ट करण्यामध्ये. तर त्याच्यासोबत माझं बोलणं झालं, त्यानंतर असं कळालं की कॉलेजची ओव्हरऑल फी जी आहे ते अराउंड 11 लाख, काही कॉलेजची 11,95,000 आहे, 12,95,000 आणि काहीची 13 लाख आहे डॉट. तर ह्याच्यानंतर जे कॉलेजेस आहेत ते एक्स्ट्रा चार्जेस घेतात, जसे की ट्युशन फी सोडल्याच्या नंतर तुम्हाला जिम आहे, परत तुमचे लायब्ररी चार्जेस आहेत आणि हायडन चार्जेसच्या नावाखाली ते खूप सारे चार्ज करतात. अराउंड 3 लाख रुपये पर इयरचे जवळपास चार्ज करतात. त्यामुळे तुमची जी एमबीबीएस ची कॉस्ट आहे पर इयर ती 16 लाख रुपये जाते ह्याच्यामध्ये युपी मध्ये. त्याच्यानंतर 16 लाख तिथे गेल्याच्या नंतर तुमचे आणखी हॉस्टेल, मेस, बाकी तुमचे आणि बाकीचे खर्च असतात तुमचे पर्सनल, ते वेगळे. सर 16 लाख की पर इयर की कम्प्लीट कोर्स? नाही पर इयर सांगतोय. तुमची फीस असेल 13 लाख रुपये पर इयर, त्यामध्ये कॉलेज 2 ते 3 लाख रुपये हायडन चार्जेस घेतात पर इयर. इन्स्टिट्यूट आणि एज्युकेशन कसं आहे? हे बघा, बेसच्या कंपॅरिझन मध्ये पाहिलं तर आपल्या महाराष्ट्राच्या आणि अदर साऊथच्या स्टेटच्या ह्याच्यामध्ये थोडं बॅकवर्ड म्हणलं तर चालेल, जास्त नाही फरक थोडा आहे. तर त्याच्यामध्ये जर विचार केला तर तुम्ही नोएडा साईडचे किंवा दिल्ली बॉर्डरचे जर कॉलेजेस घेतात, नोएडा, दिल्ली, नोएडा आणि जो पश्चिम उत्तर प्रदेशचा जो पार्ट आहे पश्चिम महाराष्ट्र, त्या साईडचे कॉलेजेस चांगले आहेत. वाराणसीचं कॉलेज अराउंड प्रयागराजचं चांगलं आहे आणि नोएडाचं खूप छान कॉलेजेस आहे, तिथला कोटा पण जास्त जातो. पण बाकीचे कॉलेजेस थोडं हे आहेत आवरेज. पण दुसरा एक फॅक्टर हा आहे की युपी मध्ये जाण्याच्या मागे जो विद्यार्थी आणि पॅरेंट, माझ्या जसं आता पण खूप सारे पॅरेंटला बोलल्यानंतर एक समोर आलं की युपीला प्रिफर न करता ते जातात साऊथ मध्ये, फीस जरी जास्त गेली तरी. आता मी रिसेंटली रोज पॅरेंटला बोलतो ज्यांचे कट ऑफ खूप कमी आहेत, तर त्यांनी डीम मधून वगैरे ट्राय करतात. डीमची फीस अराउंड जास्त जाते, 20-22 लाख रुपये जास्त कॉलेजची फीस असते. त्यानंतर तुमचे 2 ते 3 लाख रुपये एक्स्ट्रा चार्जेस असतात. पण पुन्हा हॉस्टेल मेस खूप वेगळे असतात, तर तो पुढे जातं अराउंड 26 लाख पर इयर जातं, 25-26 लाख तर ऍटलीस्ट. पण त्यांचा पॅरेंटचा कन्सर्न हा असतो की तिथले पॉलिटिकल एन्व्हायरमेंट, तिथलं सोशल एन्व्हायरमेंट चांगलं नाहीये, जसं की दंगे वगैरे असं म्हणतात. पण सध्या जी सिच्युएशन पाहिली, पॉलिटिकल सिच्युएशन पाहिलं तर ठीक आहे. आणि तिथं क्राईम रेट पण कमी झालेला आहे. तिथलं लोकांचं जे हे आहे सोशल पण चांगली डेव्हलप झालेले, सोशल हार्मोनी पण खूप चांगली झाली, बिल्ड झाली सध्या. त्यामुळे तुम्ही असं मनामध्ये किंवा तिथं वातावरण चांगलं नाही असं तो कन्सर्न आहे तो थोडं कमी बाजूला ठेवून तुम्ही विचार करा. कमी मार्क्स मध्ये तुम्हाला युपी मध्ये चांगलं कॉलेज भेटेल. कॉलेजचं एज्युकेशन ठीक आहे, चांगलं आहे. शेवटी तुम्हाला एमबीबीएस वर प्रॅक्टिस करायची नाही, तुम्हाला पीजीची तयारी करायची आहे. पीजी वर तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे. आता एमबीबीएस ला एवढं हे नाही, आता डिग्री कोर्स झालाय तो एवढं हे नाही येत होतं. त्यासाठी तुमच्यासाठी युपी बेस्ट असेल. कमी स्कोर असेल, एमबीबीएस करायचं असेल, पैशाची तयारी असेल, अराउंड वर्षाला 18 ते 20 लाखाचं बजेट असेल तर तुम्ही 100% युपीचा विचार करू शकता. युपी एक चांगलं कॉलेज स्टेट आहे. थँक्यू. हॅलो सर. हा बोला सर, महाराष्ट्र ओबीसी 631 मार्क्स वर चान्सेस आहेत का? ओबीसीला 631 ला लागेल, गव्हर्नमेंटला लागेल एमबीबीएस ला. पक्का सर? हे बघा, असं शोर शॉर्ट कोणी सांगू शकत नाही या गोष्टीमध्ये. पण estimation. फक्त प्रोबॅबिलिटीचं सगळं प्रोबॅबिलिटीवर डिपेंड असतं. काही विद्यार्थ्यांना असं पण तुमच्या केसमध्ये तर लागल, पण जे विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आहे त्या विद्यार्थ्यांना एक माझं पर्सनल रिक्वेस्ट असेल की तुम्ही काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करा, रजिस्ट्रेशन करून ठेवा.
त्याच्यानंतर काय होईल, लास्टच्या राऊंड पर्यंत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असंही वाटते की बाबा मला जर ह्या स्कोरला गव्हर्नमेंटचे लास्टचे कॉलेजेस भेटतात किंवा प्रायव्हेटचे लास्टचे कॉलेजेस भेटतात, तर माझे तेवढं पोटेन्शियल आहे की मी चांगल्या टॉपच्या कॉलेजला जाईन, मी एम्सला जाईन. ह्या कंडिशन मध्ये काही विद्यार्थी असा विचार करतात की मी हे कॉलेज न घेता मी ड्रॉप करेन, 1 वर्ष रिपीट करेन, त्याच्यानंतर चांगल्या कॉलेजेसला मी वर जाईन, एम्स साठी ट्राय करेन. त्या केसमध्ये जागा रिकाम्या होतात. त्या केसमध्ये लास्टच्या राऊंड मध्ये तुम्हाला 100% चान्स असेल लागल तुमचा नंबर. असं होऊ नये की तुम्हाला तिथं तुमची ऑपॉर्च्युनिटी मिस होईल. त्यासाठी तुम्ही काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करा. असं एका विद्यार्थ्यासोबत घडलंय. एका खूप प्रसिद्ध काउन्सिलर आहेत महाराष्ट्रामधले, मला त्यांचं नाव नाही घ्यायचं. त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांना फर्स्ट इयरला त्यांच्याकडे काउन्सिलिंग केली. त्याचा लॉ झाल्याच्या नंतर तो माझ्याकडे आला. मी त्याला बोललो, त्याने सांगितलं मला अराउंड 5-6-30च्या अराउंड स्कोर होता त्याचा. तर त्या विद्यार्थ्यांना त्या काउन्सिलरने डायरेक्ट सांगितले तुझा नंबर नाही लागत यावर्षी एमबीबीएस ला, तू रिपीट कर. त्या विद्यार्थ्याने रिपीटला गेला आणि डॉट त्याच्या खाली 2 मार्कांना आला. तो 530 होता अराउंड, तो 528 ला तो कट ऑफ आला आणि त्या विद्यार्थ्याचं पूर्ण 1 वर्ष गेलं. त्याचं पूर्ण मेहनत गेली, 1 वर्ष एमबीबीएस मध्ये वेस्ट गेलं त्याचं रिपीट मध्ये, आणि नेक्स्ट इयरला एमबीबीएस ला जावं लागलं. तर अशा पण एक ऑपॉर्च्युनिटी तुम्ही मिस न करता तुम्ही 100% काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करा. तुम्हाला लास्टच्या राऊंड पर्यंत जे रिझल्ट भेटल, आणि सोबत तुम्ही तुम्हाला जर कट ऑफ तुमचा जर स्कोर कमी वाटत असेल तर 100% तुम्ही रिपीटची तयारी पण ठेवा, अभ्यास पण करा. असं नाही की बाबा 100% लागणारच आहे, नाही लागत तर स्पॉट मध्ये घेऊन, स्पॉट मध्ये लागला तर हे करा, असं नाही. 100% अभ्यासाला आताच तुम्ही सुरू करा. तर मी असे विद्यार्थी पाहिले की 6-6 महिने काउन्सिलिंगचा प्रोसेस चालत राहते, इथून पुढे 3-4 महिने. 3-4 महिन्याच्या नंतर तुम्ही नीटची तयारी करणार, तिथून तुम्ही 3 महिने मजा केलेली असते, टाइम वेस्ट केलेला असते. त्यामुळे तुमच्या नंतर तिथून 1 ते 2 महिने तुमचे नुसतं मेंटली प्रिपेअर होण्यासाठी लागल. तो तुमचा टाइम जाईल, त्याच्यामध्ये तुमचं काही नाही होणार. 300-200च्या स्कोरवर तुम्हाला समाधान मानावं लागेल. त्यासाठी तुम्ही आजच अभ्यास करा जर स्कोर कमी असेल तर, आणि काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करा. तुमच्याकडे 2 ऑपॉर्च्युनिटी असेल, एक तर रिपीट असेल नाही तर काउन्सिलिंग असेल. तर तुम्ही एक सोडून एकाच्या मागे लागला तर तुमचा लॉस 100% होण्याचे चान्सेस आहेत. थँक्यू. आणि नवीन कॉलेजेस कसं होणार आहे समजा यावेळेस? एक मिनिट ऍड होणार आहे महाराष्ट्रात काही? शॉर्ट मध्ये सांगतो. 2021 मध्ये माझी सेम सिच्युएशन झाली होती. मी एकदम बाउंड्रीवर होतो सेमी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी. ओपन कॅटेगरी मधून असल्यामुळे स्कोर हाय लागतो, ठीक आहे. तर मी एकदम बाउंड्रीवर होतो सेमी गव्हर्नमेंट. आता मला काही कळत नव्हतं की काय करायला पाहिजे, कारण रिझल्ट एकदम ऑलरेडी खूप लेट लागला होता आणि काउन्सिलिंग प्रोसेस पण अजून लेट स्टार्ट झाली होती. आय थिंक 4 ते 5 महिन्यानंतर स्टार्ट झाली होती काउन्सिलिंग प्रोसेस. 3 महिन्यानंतर झाली होती आणि माझा 3rd राऊंडला सिलेक्शन झालं. पण काही होप नव्हती की लागेल की नाही. तर तेव्हा मी काय केलं, मी प्रिपरेशन स्टार्ट ठेवली. मी म्हटलं नंबर लागला तर आपण जाऊयात, काही हरकत नाही, पण आपली प्रिपरेशन स्टार्ट राहिलीच पाहिजे. तर तेव्हा अशी न्यूज आली होती की मे महिन्यामध्येच एक्झाम होईल, आणि माझा नंबर लागला होता फेब्रुवारीच्या मिडमध्ये सेमी गव्हर्नमेंट एसएसपीएम सिंधुदुर्गला. बघा, मी जर अभ्यास नसता केला तरी मी आता सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये असतो. पण मी तेव्हा अभ्यास कंटिन्यू ठेवला. मग मला वाटतं की आता फक्त 3च महिने राहिलेत, तर कुठे 40 लाख आणि कुठे 3 महिने. मग त्याच्यामुळे मी सेमी गव्हर्नमेंट कॉलेज सोडलं, ऍडमिशन घेतलं नाही, काही नाही, आणि मी माझी प्रिपरेशन कंटिन्यू ठेवली. आणि आज मी जीएमसी नागपूरला. तर माझं म्हणणं एकच आहे, तुम्ही काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट ठेवा, बट अभ्यास सोडायचा नाही. जे बाउंड्रीवर आहे त्यांच्यासाठी. राईट. वैभवनं जसं बोललं तर 100% खूप विद्यार्थ्यांसोबत हे कंडिशन घडते, अशीच घडते. त्यासाठी वैभवनं सांगितलेलं, मी सांगितलेलं 100% याचा विद्यार्थ्यांनी पालकांनी विचार करावा. आणि दुसरं एक मला ऍड करायचंय, असा विद्यार्थ्यांचे क्वेश्चन असे येऊ लागलात की मला स्कोर कमी आहे तर मी काय करू शकतो, एमबीबीएस ला महाराष्ट्रामध्ये होईल, कर्नाटकमध्ये होईल. तर ज्या विद्यार्थ्यांचं बजेट आहे अराउंड 15 ते 16 लाख रुपये, त्या विद्यार्थ्यांना एमपी मध्ये कॅप मधून ऍडमिशन भेटून जाते बीएमएस साठी. आणि तिथं कट ऑफ पण अराउंड जर पाहिला तर की लास्ट इयरचा जो कट ऑफ आहे तो 150+ विद्यार्थी एमबीबीएस ला बसलेले आहेत एमपी मध्ये, 150+ विद्यार्थी. सो तर माझी रिक्वेस्ट असेल सगळ्यांना की तुम्ही कमीत कमी स्कोर जरी असेल तरी यूएमपी ची पण पर्सनली काउन्सिलिंग करून घ्या. तर तुम्हाला कमी स्कोर मध्ये तुम्हाला एमबीबीएस ला नंबर लागून जाईल तिथं. सॉरी बीएमएस ला, एमबीबीएस म्हणतो, सॉरी बीएमएस ला नंबर लागून जाईल तुमचा. सर ते महाराष्ट्रामध्ये नवीन एमबीबीएस कॉलेज येणार आहेत काही, गव्हर्नमेंट ऍड होणार आहेत का? हे बघा, ह्या केसमध्ये असं असतं की कॉलेज येण्यासाठी खूप वेळेस तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या अथॉरिटी आहेत त्या तुम्हाला त्याच्यामध्ये परमिशन घ्यावं लागतात त्यांच्या. तर सध्याच्या कंडिशनमध्ये मी गेल्या वर्षी पाहिलं खूप करंट कॉलेज जसं की तेरणा कॉलेज मुंबईचं जे आहे ते कॉलेज झालं, परत धुळेचं कॉलेज आहे. ह्या कॉलेजला गेल्या वर्षी रनिंग मध्ये त्यांनी पहिल्या राऊंडला त्यांनी हे दिलं नव्हतं, परमिशन दिलं नव्हतं. त्यासाठी त्या बॉडी जे आहेत ते त्याचे हे करतात, पूर्ण कॉलेजचे इन्फेक्शन करतात, इन्फ्रास्ट्रक्चर बघतात, तिथं अवेलेबल असलेल्या फॅसिलिटीचा विचार करतात. तर त्यामुळे त्याच्यानंतर त्यांना परमिशन देतात. खूप सारे कॉलेजेस दरवर्षी हे करतात, एनआर असं बोलतात, दाखवतात. माझ्याकडे पण अराउंड 16 कॉलेजेसची लिस्ट आलेली आहे, पण ते पॉसिबल नाही होत जोपर्यंत त्यांना परमिशन भेटत नाही वरून.
तोपर्यंत ते कॉलेजेस येतील असं मी सांगू शकत नाही. पण चान्सेस आहेत येतील असं धरा. आणि काही कॉलेजेसच्या सीट पण वाढणार आहेत. जसे गव्हर्नमेंटच्या 5 ते 6 कॉलेजेस, प्रायव्हेटचे 5-7-8 कॉलेजेस आहेत, त्यांच्या सीट वाढणार आहेत. ओके सर, थँक्यू सर. यावं. माईक ऑफ आहे ज्योतिबा. अजून कोणाचे प्रश्न असतील तर विचारा. अजून आपल्याकडे थोडासा वेळ आहे. तर ज्याचे काही काउन्सिलिंग संबंधित या कॉलेज संबंधित प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. आहे का एखादा क्वेश्चन? कोणी आहे का? एखादा क्वेश्चन होता की त्याला 640च्या आसपास स्कोर येत आणि त्याची एससी कॅटेगरी आहे, तर त्याला कोणतं कॉलेज मिळेल किंवा म्हणजे एम्स मिळू शकेल की नाही, तसा हा क्वेश्चन होता. सॉरी, तुमचं काय क्वेश्चन होतं मी नाही समजलं वैभव, काय म्हणलं? एक एससी कॅटेगरीचा स्टुडंट आहे, त्याला अराउंड 640 मार्क्स आहेत. वैभव, त्याचं म्हणणं आहे की एम्सला क्वेश्चन मध्ये मार्क्स 485 होते आणि त्याला असं 485. विचारायचं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का? सेमी गव्हर्नमेंट हे बघा, मी जर कट ऑफचा जर विचार केला गेल्या वर्षीच्या जर ऑल इंडिया रँकून जर बोललं तर चान्सेस थोडे कमीच आहेत. मी नाही म्हणणार नाही, चान्सेस कमी आहेत. तुम्ही फक्त कॅप मध्ये पार्टिसिपेट करा, त्याच्यानंतर तुम्हाला मी हे करू. 1 मिनिट मी तुम्हाला सांगतो सेमी गव्हर्नमेंटचा एससीचा कट ऑफ नाही येणार. 500च्या कमीत कमी 525 प्लस लागतील, तेव्हा तुमचा एमबीबीएस ला सेमी गव्हर्नमेंटला नंबर लागेल. तरी पण होप सोडू नका, शेवटपर्यंत कॅप मध्ये राहा. तुम्हाला जसं मी आधी सांगितलं तसं होऊ शकतात. लकीली असेल तर लागून जाईल. आणि सोबत प्रिपरेशन पण ठेवा. हॅलो सर. आणि एक अजून हॅलो, बोला. आवाज येतोय का? हो येतो. हा सर, मी लातूर मधून बोलतोय सर. हा बोला. सर मला 524 मार्क आलेत, मग एनटी कॅटेगरी मधून एमबीबीएस ला सेमी गव्हर्नमेंटला लागेल का? एनटी मध्ये कोणची कॅटेगरी? एनटी 1 एनटीसी. एनटीसी ला 1 मिनिट जस्ट चेक करतो. एनटीसी 524 आहे. हे बघा, तुम्ही कॅप मध्ये नाही, चान्सेस खूप कमी आहेत. तरी पण शेवटपर्यंत ट्राय करू शकतात. एवढा खाली कट ऑफ नाही येणार यावर्षी. जर रिव्हॅल्युएशन झालं तर येऊ शकतात नंतर नीटच्या ह्याच्यानंतर. सध्याच्या कंडिशन मध्ये नाही पॉसिबल. तरी पण तुम्ही पार्टिसिपेट करा राऊंड. ओके. आणि अजून एक क्वेश्चन होता की ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी कॅटेगरी जे आहे, या दोघांमध्ये डिफरन्स काय, म्हणजे कसा व्हॅरी करू शकतो कट ऑफ दोघांमध्ये? कट ऑफचे जर विचार केला तर कट ऑफ जास्त हे नाही होत. कट ऑफ दोन्हीचा इक्वल राहतो. एसीबीसीचा थोडा कमी राहतो, एडब्ल्यूएसचा थोडा जास्त असतो. बाकी काही जास्त फरक नाही पडत कट ऑफ मध्ये. फक्त फीस मध्ये फरक पडेल मे बी. फीस अराउंड राईट. एसीबीसी ला अराउंड फीस 10% लागते. ईडब्ल्यूएस ला हे लागते, जस्ट मी चेक करतो. मी एसीबीसी बद्दल थोडं आता नाही सांगू शकत, पण ईडब्ल्यूएस ला 50% लागते. एसीबीसीचं थोडं मला चेक करावं लागेल. जसं मी बाकीच्या सांगू इच्छितो की एसीबीसीचा डाऊट सेम माझा पण आहे. तर ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी मला वाटते की काय डिफरन्स आहे. मी माझ्या कॉलेजमध्ये पण विचारले की फीस मध्ये काही कटौती वगैरे असते का. तर जसे ईडब्ल्यूएस ला तुम्हाला स्कॉलरशिप साठी राजश्री शाहू छत्रपती स्कॉलरशिप असते, जी की ती तुम्हाला हाफ फीसच करून देतात. तर सेम तुम्हाला एसीबीसी साठी पण अप्लाय करायची असते, म्हणून फीस मध्ये तर काहीच फरक नाही एसीबीसी मध्ये. फक्त डिफरन्स कसा असणार की ईडब्ल्यूएस आपल्याला पर इयर काढावं लागेल, पण एसीबीसी आपला लॉंग टाइम पर्यंत राहील, जोपर्यंत व्हॅल्यू राहील. वैभव, मी तुला थोडं हे करेन, पण प्रॉब्लेम काय, मी जसं मी डिस्कस केलं होतं, एक कॅन्डिडेट होतं, मला आता एक्झॅक्ट नाही आठवत, पण मला त्या वेळेस कळालं की एसीबीसी ला जे आहे ना, ऍज एनटी ला जेवढी फीस ट्रीट केली जाते तेवढी ट्रीट केली जाते. पण मी ह्याच्याबद्दल जास्तीत जास्त रिसर्च करून मी वैभव तुला पर्सनली पाठवतो, तू नंतर ग्रुपवर शेअर कर. बाकी तुम्ही हे करा, त्यासाठी थोडं ह्याच्यामध्ये हे करून घ्या. सध्या मी एवढं नाही जास्त हे सांगू शकत. सर 609 ईडब्ल्यूएस महाराष्ट्र कसं सर? 609 ईडब्ल्यूएस महाराष्ट्र सेमी गव्हर्नमेंटला लागेल. ओके सर, थँक्यू सर. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा. आपण मीटिंगच्या शेवटाकडे जात आहोत, तर अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा. मला वाटतं सर्वांचे प्रश्न वगैरे संपलेले आहेत, तर आपण मीटिंगच्या शेवटाकडे समारोपाकडे जाऊया.
तर सर्वप्रथम ज्या मीटिंगचा आपण एक विस्तृत आढावा जर घेतला, शॉर्टमध्ये समरी जर सांगायचं झालं, तर आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की नीट जी रिनीटची पॉसिबिलिटी आहे ती होईल अथवा नाही होईल यावर अजून क्लिअर व्हायला अजून लगभग एका आठवड्याचा तरी टाइम असेल. तरी आपण इथून एक मेसेज घेऊन जावा की जरी रिनीटची पॉसिबिलिटी असेल तरी आपण दोन्ही साईडनं तयार राहावं आणि आपला थोडा थोडा का होईना पण अभ्यास आपण चालू ठेवावा असं आपल्या इथून दिसून येतं. आणि अजून एक काउन्सिलिंग संदर्भात जी गोष्ट आपल्याला इथून तयारी आली लक्षात आली की आपण शेवटपर्यंत शेवटच्या राऊंड पर्यंत आपण काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करावा. कोणाला कमी मार्क्स आले म्हणून कोणी काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करू नये असं होता कामा नाही. कारण शेवटपर्यंत कोणाला किती कट ऑफ जाऊ शकतो हे आपण आताच फक्त एक अंदाजा सांगू शकतो, पण कट ऑफ किती जाईल हे एक्झॅक्टली कोणालाही कळत नाही. त्यामुळं आपण काउन्सिलिंग मध्ये नक्की पार्टिसिपेट करावं. ज्यावेळेस स्टेट मेरिट लिस्ट येईल त्यावेळेस आपल्याकडे अजून थोडं थोडं चित्र आपल्याला साफ होईल की कोणाला कोणतं कॉलेज भेटल आणि महाराष्ट्रामध्ये रँक काय जाईल. आणि या मीटिंगचा आजचा अजून एक मोठा जो आम्हाला चांगलं वाटलं की प्रणव सर या मीटिंग मध्ये जॉईन झालेले आहेत आणि तेही नवोदयचे आहेत. सर मी सुद्धा जवाहर नवोदय विद्यालय वसमत नगरचाच आहे आणि मी वैभवचा बॅचमेंटच आहे. आम्हाला खरंच सर खूप खूप चांगलं वाटलं तुम्ही शेवटपर्यंत या मीटिंग मध्ये उपस्थित राहिलात आणि आम्ही नक्कीच पुढे चालून तुमच्या मार्गदर्शनाखाली या प्लॅटफॉर्मला अजून पुढे नेण्याचा प्रयत्न नक्की करू सर. तुमचं मार्गदर्शन आम्हाला नक्कीच खूप मोलाचं मार्गदर्शन इथं सुद्धा लाभलेलं आहे सर आणि इथून पुढे सुद्धा आम्ही तुमच्याकडून नक्की मार्गदर्शन घेऊ. खूप खूप धन्यवाद सर तुमचं. मेन म्हणजे की फक्त नवोदयवालेच नाही सर, की इथे नॉन नवोदय पण आहेत, जे की अहमद आहे, प्रसन्न आहे, निखिल आहे, परत अजून खूप सारे जण आहेत जे की नॉन नवोदय आहेत, पण त्यांची भावना एकदम नवोदयवाल्यांसारखी आहे की काहीतरी मी दुसऱ्या स्त्रीमध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि तेच मी कोणासाठी तरी ते जी सर, आपला जो मोटो आहे शिक्षार्थ आइये और सेवार्थ जाइये, जो नवोदयचा मोटो आपल्या सर्वांनी एकदम अंगी रुजवलेला आहे. आम्ही सुद्धा तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून तुमच्याच पावलावर पाऊल माग तुमच्याच सारखं एक समाजासाठी काहीतरी आमच्याकडून व्हावं, विद्यार्थ्यांचं काहीतरी मदत व्हावी या हेतून आम्ही हा लिवाग्यांचा प्रोग्राम सुरू केलेला आहे. नक्कीच तुमचं खूप खूप आभार सर, तुम्ही इथं आलात त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद देतो आम्ही. आणि सर्व पॅरेंट्स लोक आणि खास करून ज्ञानेश्वर भाऊ, तुम्ही वेळातला वेळ काढून आमच्यासोबत जॉईन झालात. पालकांचं जे प्रश्न आहेत ते तुम्ही त्याचं निराकरण केल्याबद्दल तुमचंही सुद्धा आम्ही खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जे लिवागेनचे टीम मेंबर्स आहेत अहमद, प्रसन्न, निखिल, वैभवी या सर्वांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मीटिंग होस्ट करण्यामध्ये आमची मदत केली, त्याबद्दल मी पुन्हा तुमच्या सर्वांचं एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ही मीटिंग संपली असं. आणि पॅरेंट्सला माझी एक विनंती आहे की तुम्हाला जर वाटत असेल कधी आम्ही मीटिंग वगैरे घ्यायला पाहिजे तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. आमच्या साईटवर जाऊन पण तुम्ही तिथे क्वेरी म्हणून टाकू शकता की एक मीटिंग आम्हाला आवश्यकता आहे या टॉपिकवर. तुम्हाला जे पण सजेशन द्यायचे असेल तुम्ही आम्हाला देऊ शकता. आणि तुमचा असा सपोर्ट राहिला तर आम्हाला पण चांगलं वाटतं की यार खरंच आम्ही जे चांगलं वर्क करतो त्याला सपोर्ट करणारे खूप सारे लोक आहेत आणि आम्हाला पण कॉन्फिडन्स येतो, आमचा पण कॉन्फिडन्स बूस्ट होतो की खरंच आम्ही जे वर्क करतो ते एकदम चांगलं आहे, तर लोकांचा सपोर्ट आहे. जी, आणि सर्व पॅरेंट्सला आणि मी अजून एक सूचना देऊ इच्छितो की तुमच्या ओळखीचे जे काही स्टुडंट्स आहेत ज्यांना खरंच गरज आहे, जो निडी आहे, अभ्यासू विद्यार्थी आहे, आम्ही त्यांची मदत करण्यासाठी नेहमी तत्पर आहोत. आणि सर्व मेडिकल कॉलेजची आमची टीम 200-300 विद्यार्थ्यांची एक मेडिकलची टीम आहे जी 24/7 तुमची मदत करण्यासाठी नेहमी तयार राहते. मग कोणताही प्रॉब्लेम असो तुमचा, अकॅडमिक प्रॉब्लेम असो, फॅमिली प्रॉब्लेम असो, या कोणत्याही प्रकारचं डिमोटिवेशन असो, कॉन्फिडन्स कमी होत असेल, या प्रकारचे कोणतेही प्रॉब्लेम्स आम्ही
तुमचा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू, कारण अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो. आणि जो अनुभव आम्ही गेन केलेला आहे तो अनुभव सांगू शकतो की तुम्ही कशा प्रकारे चालायला पाहिजे, कोणत्या मार्गाने चालायला पाहिजे. आणि कुठेही गेलं तरी आपल्याला प्रत्येक फील्डमध्ये जायला तरी कोणता तरी मार्गदर्शक आपल्याला नक्की गरजेचा असतो, मग ती कोणतीही फील्ड असो. तर आम्ही तुमच्या सर्वांच्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून एक मोठे भाऊ बहीण म्हणून सर्वजण आम्ही त्यांचं नक्की काम करू. त्यांना नक्की पुढच्या वेळेस जरी यावेळेस कोणाचं सिलेक्शन नसल होत तरी अजिबात मनाचं खच्चीकरण करून घेता कामा नये. आपण पुन्हा जोमानं मेहनत करू, पुन्हा नव्या उमेदीनं तेवढीच मेहनत करू व नीट 2025 ला आपण सर्व मिळून नक्की सक्सेस मिळू. एवढं बोलून आजची मीटिंग संपली असं मी जाहीर करतो आणि सर्वजण इथं थांबूयात. थँक्यू ऑल ऑफ. थँक्यू वैभव, थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. सर्व नवोदयांचे खूप खूप आभार. आणि जे नॉन नवोदय आहेत त्यांचे मी आभार मानायला की प्रत्येक ठिकाणी आपण नवोदय राहतो, पण तुमच्यासोबत सुद्धा तुमचे जिवलग मेडिकल मित्र सगळे नॉन नवोदय असतील. मी जरी पहिल्या बॅचचा आहे ऑलरेडी, पण मला कुठलाच अभिमान नाही आहे. नाहीतर आज जर मी म्हटलं की नाही मी पहिल्या बॅचचा आहे, मी कशाला. मला वाटतं वैभव मी तुला भेटलेलो आहे कधीतरी, आपण नवोदय मेडिकल कॅम्प अरेंज केला त्याला पण. तर खूप छान वाटलं मला. आणि गायडन्स जिथून कुठून मिळेल खरंच तुम्ही दोघेही किंवा बाकीचे तुमचे जे सुद्धा नॉन नवोदय असतील त्यांचा सुद्धा मला खूप अभिमान आहे की तुम्ही आज एका मेडिकल फील्डला आहे आणि तुम्ही अनेकांना त्या पदावर जाण्याकरता प्रोत्साहित करताय. प्रोत्साहन देणं किंवा कोणाला मदत करणं म्हणजे ते म्हणतात आपल्यामधले गुण जर दुसऱ्यांना दिले तर ते डबल वाढतात. नाही खरंच तुमच्यामध्ये सगळ्यांना तुमची ही भावना पाहून मला सुद्धा असं वाटते. आज मला माझी ही काय म्हणायला लागेल मदत करण्याची भावना म्हणून मला आज वर्ल्ड वाईडच्या ऍडमिननी मला वर्ल्ड वाईड कोऑर्डिनेटर म्हणून त्या टीम मध्ये घेतलेलं आहे. आज आपण नवोदय 27 देशामध्ये काम करतोय आणि माझ्यामध्ये कुठल्याच प्रकारचा अभिमानाचा भाव नाही आहे. तुम्ही खरंच अशाच प्रकारचं मार्गदर्शन नेहमी करत राहावं. नागपूरला सुद्धा मी विशेषतः तुम्हाला माझ्या नवोदयला एकदा नक्की घेऊन जाईल की ऍज अ फॅलिसिटेशन म्हणून की 12वी वर्गाची जी मुलं राहतात त्यांना पुढे काय करायचं. बरेच जण मेडिकलमध्ये जातात, त्यांना मेडिकलचं मला सुद्धा नाहीये. माझी मुलगी सुद्धा आज यावेळेस मार्क्स कमी पडले, पण आम्ही पेपर झाल्यानंतरच विचार केला की आपल्याला रिपीटची तयारी करायची आहे. माझं जरी विजय कॅटेगरीमध्ये येत असलं तरी पण माझ्याच परिवारातले यावेळेस 5 कॅन्डिडेट आहेत, त्याच्यामुळे मी थोडासा मागे पडलो. पण तुमचं गायडन्स मात्र अवश्य मी घेत राहील आणि जे कोणी नागपूरला असतील त्यांच्या सुद्धा मी आवर्जून काही दिवसामध्येच भेट घेईल. आणि असेच तुमच्या कॉन्फरन्सला आम्हाला प्रत्येकाला तुमचं आवर्जून हे ऐकायला मिळो ही एक सदिच्छा व्यक्त करतो. आणि मी इथे संपवतो कारण की बोलायला खूप आहे, पण बोलत जर आलो तर तुमचं ऐकायला आम्हाला मिळणार नाही. व्हेरी मच थँकफुल टू ऑल ऑफ यू. हा, कारण आम्ही म्हणजे आमच्या वेळेतला वेळ काढून आता आमच्या एक्झाम चालू आहे, आम्हाला नक्की हा टॉपिक आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही मीटिंग अरेंज केली, वेबिनार अरेंज केला. खरं सांगतो आम्ही आमच्या वेळेतला वेळ काढून हे सर्व गोष्टी करतो. आता आमच्या एक्झाम चालू आहेत, अजून एक्झाम आहे आमची. So best of luck you all for your exams, and you had given very much time to us to share with you. So we are very happy to see you. Thank you, sir. Thank you.